षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटं दिली जातील 5 षटकांसाठी आणि ती 25 मिनिटांमध्ये तुमचे 5 षटकं होणं कंपल्सरी अनिवार्य असेल, लक्षात घ्या. अन्यथा एक खेळाडू बाउंड्रीचा तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. वेलकम शिरगाव संघ, आपण उपस्थित झालात. आपलं सहर्ष स्वागत पायंदर मास्टर्स आयोजित पायंदर मास्टर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. घोडबंदर मास्टर संघ लास्ट शेवटचा 1 मिनिट असेल. 1 मिनिटामध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घेणं गरजेचं असेल. ड्रेसची काय पेनल्टी आहे? ड्रेसची 2 रन ना? नाही ना, पण दोन्ही हे असतं तर टी शर्ट आणि हे पण पॅन्ट पण सेम आहे. 2 रनची पेनल्टी नंतर अनाउन्स करा. चला मॅच ऑन करायची. टायमर सेट केला जाणार आहे. पहिला बॉल इथे पडल्यानंतर तुमचा टायमर अगदी सेट केला जाईल आणि जर एखादा खेळाडू जर शॉट असेल तर पहिल्या ओव्हर संपायच्या आतमध्ये तो येणं बंधनकारक असेल, लक्षात घ्या. चला, अंपायरचा इशारा येतोय. लेट्स प्ले. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा आणि करूया या मॅच मधील पहिल्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाजी मार्गवर संजय आपण बघतोय. ओहो, पहिलाच बॉल बॅकफूट वरती आला होता, पंच केलाय. फर्स्ट स्लिप रिझन मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती ते सिंगल पूर्ण करतायत. लक्षात घ्या, घोडबंदर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी इथे दिली गेली. घोडबंदर संघ ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणाने घोडबंदर संघाला 2 धावांची पॅनल्टी इथे घोषित केली गेली. पुढील बॉल ओहो, सफल झाला होता. पुढे आला, कार्पेटच्या साह्याने चेंडू खाऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडूला केलं गेलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावेने धाव फलक पुढे सरकला जातोय. पहिला ओव्हर पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. दोन पॉवर प्लेचे षटक आपण बघणार आहोत. पहिला पॉवर प्ले हा पहिल्या ओव्हर मध्ये कंपल्सरी असणार आहे आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये बॅटिंग चॉईस तो पॉवर प्ले आपण खेळणार आहोत, लक्षात घ्या. पुढे आला होता, त्यानंतर चांगला चेंडू इथे हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी आतमध्ये आला होता आणि ज्याचं कारण आपण बघितलं तर हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. अजय आणि महेश ही जोडी मैदानामध्ये आहे.
पुढील बॉल ओहो जबरदस्त अगदी अप्पर कटचा हा फटका आहे आणि सरळ चेंडू जातोय गोळीच्या वेगाने येणारा या स्पर्धेमधील या इनिंग मधील हा पहिला चौकार. त्यात फटका सजवला होता. अगदी आपण पाहिला तर स्लो बॉल होता, वेळ होता, वाट वाहिली आणि त्यानंतर त्या बॉलची वाट लावली. अप्रतिम फटका. 4 धावांना धावफलक पुढे सरकला गेलाय. महेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण बघतोय. 7 धावा या पहिल्या 4 बॉल वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात आहे पॉवर प्लेच्या षटकाची. ओहो पुन्हा एकदा फटका केला. मिड ऑफ क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक प्रयत्न तर केले गेले होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. या बॉलवरती 2 धावा पूर्ण करतायत. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात शिलेदार नवगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 6 ओव्हरचा हा सामना आहे. 6 षटकांमध्ये एक मोठा लक्ष्य स्थापित करायचं आहे शिलेदार नवगर या संघाला. नाश्ता रेडी केला गेलाय. नाश्त्याची सुरुवात इथे झाली आहे. ज्या खेळाडूंना, ज्या संघांना विनंती असेल, जे आपण खेळत नाहीयेत त्यांना विनंती असेल आलेल्या सर्व संघांना की आपण नाश्त्यासाठी जायचं आहे. आमच्या समर्थन कक्षाच्या अगदी समोर मंडप आपण बघतोय जिमखान्याच्या बाजूला, त्या मंडपामध्ये जायचंय आणि नाश्त्याचा आनंद घ्यायचा आहे. पहिला षटक संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिला तर धावसंख्या धाव फलकावरती 9 पाहायला मिळते. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करणं बंधनकारक असतील. सर्वच संघांना विनंती आहे, लक्षात घ्या. टायमर इथे ऑन केलं गेलं आणि टायमर वरतीच आजपासून उद्यापर्यंत आपण क्रिकेट खेळणार आहोत मित्रांनो, लक्षात घ्या. आमची तर हीच अपेक्षा असेल की कुठलाही संघ या स्पर्धेमध्ये पॅनलाइज होऊ नये, मात्र त्याचा सहकार्य देणं तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे. आणि विनंती असेल टायमर वरती लक्ष देऊन आपण क्रिकेट खेळायचंय. चला मॅच ऑन करायची. अंपायर पहिला षटक संपला गेलाय. 9 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला षटक आपण पाहिला तर गोलंदाज संजय पाटील या गोलंदाजाने हाताळला गेला होता. चांगला षटक पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार आपण बघितला होता महेश या फलंदाजाच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक केलं संजय याने आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा या खर्च केल्या गेल्यात. सेकंड पॉवर प्ले आपण बघणार आहोत. बॅटिंग पॉवर प्ले असेल, बॅट्समन चॉईस असेल. गोलंदाजी मार्गवर क्रमांक 2 मध्ये मंदार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईकला आपण बघतो अजय या फलंदाजाला. पहिलाच बॉल मंदाराचा. ओहो अगदी लेग स्टंप मध्ये ब्लॉक मध्ये चेंडू टाकला गेला होता. सेकंड रन घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा फंबल आपण बघतो क्षेत्ररक्षक. तिसरी धाव. काय रनिंग आहे, काय कॉलिंग आहे. पहा तुम्ही चुकी कराल तर त्याची संधी फलंदाजाला मिळेल. कुठेतरी थोडासा लेझी क्रिकेट घोडबंदर संघाकडून त्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला आणि त्याची संधी पूर्णपणे या दोन्ही फलंदाजाने घेतल्यात. 3 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या 3 धावांनी पुढे सरकले. 2011 मध्ये पदार्पण करत असताना 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. सेकंड ओव्हर मध्ये मंदार याला आपण बघतोय कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाईल. मंदार लक्षात घ्या टायमर रन आहे. घोडबंदर संघ
फील्ड सजवत असतानाही तुम्हाला विनंती असेल की टायमर तुमचा ऑन राहील, त्यामुळे पुढील बॉल गोलंदाजची मार्गवीर मंदार आपण बघतोय. हो बॅटची काढा लागले. एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. फिल्डिंग तिथे खराब पाहायला मिळाले. 2 धावा या बॉलवरती. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी हाताळली जाते मंदारच्या माध्यमातून, मात्र क्षेत्ररक्षकांचा साथ तिथे पाहायला मिळत नाही. फिल्डिंग हा क्रिकेटमधील सर्वाधिक महत्वाचा मूलभूत हक्क आहे, कारण तुम्ही जर क्षेत्ररक्षण चांगले कराल तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं काम मात्र करू शकाल. चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता, टर्न झाला होता. तुम्ही जी बाब तुम्ही पंचांकडे घेतली गेली होती, मात्र बॉल अगदी हातभर वळला होता. तो वाईट बॉल पंचांकडे मागत होते. मात्र दीपक कदम सर आपण बघतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी अनुभव खूप आहे या पंचांकडे, आणि तो अनुभव आज या पणास लावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, सरळ बॅटने केलंय. 20 सेटमध्ये फटका येतोय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतोय. 3 धावा पूर्ण केल्या जाते. लेझी क्रिकेट आहे, लेझी क्रिकेट आहे. आता जर आपण पाहिला तर नो चेंडू इथं पंचाने घोषित केलाय. चार धावा या बॉलवरती मिळाल्या जातील. नेक्स्ट बॉल आपण पाहिला तर फ्री हिट असेल. पुढे संधी फलंदाजांसाठी पाहायला मिळेल. फ्री हिटच्या बॉलमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. मात्र धावसंख्या अप्रतिम राखली ती म्हणजेच शिलेदार नववीर या संघाने. त्याचं कारण आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि त्याचं कारण धावा पूर्णपणे बहाल केल्या जातात. हो, आडव्या बॅटने गॅप मध्ये चेंडू आहे. सरळ दोन्ही क्षेत्ररक्षकांना करतोय टाटा बाय बाय, चौकार. षटका सजवला गेला होता. फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलला अगदी फुल टॉस पण केलाय अजय याने. अजून एक मोठा फटका केलाय. गॅप मध्ये आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून चेंडू केलाय फेरार. मिळतील पूर्णपणे 4-4-4. थँक्यू 26 रन, 26 धावा धावपळ करते. अंतिम बॉल बाकी आहे. अंतिम आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी असेल. 26 रन, 26 धावा या धावपळ करतात. आक्रमक रूप अजय या फलंदाजाने धारण केलाय. पुन्हा एकदा फटका चांगला केलाय कार्पेटच्या साहाय्याने. लॉंग ऑन रिजन मध्ये पुन्हा एकदा फोंबल झालाय. फोंबल झाल्यानंतर अगदी 2 धावा फलंदाज अजय आणि महेश पूर्ण करतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांमध्ये 14च्या सरासरीने बॅटिंग करतायत. घेऊया एक छोटासा ब्रेक. वेळ देऊया आमच्या DJ मास्टर यांना.
सुंदर फटका खेळला गेला होता. एलिव्हेशन आणि ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. लॉंग ऑन रिझन मध्ये जर आपण पाहिला तर अप्रतिम झेल टिपलाय आणि हा पहिला गडी शिलेदार नवगर संघाचा इथे बाद होतोय. पहिला गडी तंबूमध्ये परतला गेलाय. क्रमांक 3 मध्ये रितेश या फलंदाजाला आपण बघतोय. एक आक्रमक खेळाडू आहे. आक्रमण करण्याचा मनसुबा या फलंदाजाचा वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतोय. क्रमांक 3 मध्ये या वर्षाच्या सीझन मध्ये आपण पाहिलात तर हा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत जर आपण पाहिलात तर 198 धावा 82 बॉल मध्ये आपण बघितल्यात. तो फलंदाज ऑन स्ट्राईकला. ओहो, यावेळी अगदी बॅक पुढीवरती आलाय, कट केलाय आणि सरळ पाठवलाय चौकारा साडी. थँक्यू डीजे. काय सुरुवात केली आल्या पहिल्या बॉलवरती रितेश याने. कटचा फटका मिळाला आणि या बॉलवरती मिळाला जाते 4 धावा. तेबेश, ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. अंपायर आपण पाहिला तर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचली होती. वाईटच्या रूपाने एक सिंगल आहे. यष्टीरक्षकाची केली जाते चुकी आणि त्या चुकीला क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही. तुम्ही जेवढी चुकी कराल तेवढी समोरच्या संघाला तेवढा दावा तुम्ही बहाल करू शकाल. एका साईडने जर आपण पाहिला तर नवगर संघाचा धावफलक अगदी वेगाने वाढतो. पहा, नाश्त्याची सुरुवात केली गेली. जे संघ इथे उपस्थित आहेत त्या संघांना विनंती असेल आपण नाश्ता करून घ्या. पुढील बॉल देवेशाचा. ओहो, काट फटका सजवलाय. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जातोय सरळ 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 वन बाउन्स चौकार. रन 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा अजय याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण बघतोय. अजयची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये आक्रमक रूप या फलंदाजाने धारण केलंय. कारण तिसरा चौकार त्याच्या बॅट मधून आपण बघतोय. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये तो फटका खेळला गेला होता. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. सरळ शतरक्षकाच्या मस्तकाला दिलाय दस्तक आणि मिळतोय सरळ चौकार. धाव फलकावरती पाहायला मिळतात. 41 रन. काय धावसंख्येचा उच्चांक अगदी वेगाने वाढतोय. पण मुंबईमध्ये ज्या प्रकारे पेट्रोलचे भाव वाढले गेलेत त्या प्रकारे हा धावफलक अगदी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 41 रन 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल देवेशाचा. ओहो, यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. चेंडू अगदी डीप मध्ये चेंडूला सजवलाय, फिल्डिंग केलंय आणि त्यानंतर फेकी करतात तोपर्यंत 2 धावा पूर्ण. एंड ऑफ द 3 ओव्हर्स. स्कोअर बोर्ड ऑन 43 रन्स. 43 धावा धावफलकावरती लागला गेला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लक्षात घ्या, टायमर मध्ये आता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 2 षटकं पूर्ण करायचे आहेत. टायमर अगदी ऑन केलं गेलंय. तीन षटकं इथे संपले गेलेत आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्येचा कडे जर लक्ष दिला तर 43 धावा या 3 ओव्हरमध्ये पूर्ण केल्यात शिलेदार नवगर या संघाने.
त्यामध्ये जर आपण पाहिलात तर 4 चौकार अगदी आपण पाहिलात तर अजय याच्या बॅटमधून आपण बघितल्यात. आक्रमक फलंदाजी करतोय. क्रमांक 4 ओव्हरमध्ये नितीन पहिला बॉल अगदी आपण पाहिलात तर ब्लॉकमध्ये टाकला गेला होता. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र या चेंडूला म्हटलं जाते. यॉर्करचा मारा केला गेला होता पहिल्या बॉलवरती गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. चांगली सुरुवात पहिल्या बॉलवरती केली. त्या 3 ओव्हरमध्ये अगदी धावा वेगाने ज्या कुठल्या गेल्यात तर या शेवटच्या 3 षटकांमध्ये घोडबंदर संघाला कमबॅक करण्यासाठी परतावं लागेल आणि त्यासाठी त्या प्रकारची गोलंदाजी करणं कंपल्सरी अनिवार्य असेल. तुम्हाला बा जिंकायचं असेल तर आता मात्र या गोलंदाजीमध्ये गोलंदाजांना कमबॅक करणं गरजेचं आहे. धावा रोखणं गरजेचं आहे. कारण पहिले 2 बॉल नितीनच्या आपण पाहिले तर अप्रतिम चेंडू हाताळलेत. पुढील बॉल यावेळी स्क्वेअर लेग रिझन मध्ये अजून एक लांब लचक फटका सरळ येतोय चौकारासाठी 4 रन्स. थँक्यू विजय. अजय याच्या बॅटमधून आलेला हा 5वा चौकार आपण बघतोय. अगदी चौकारांचा पाऊस या फलंदाजाने पाडलाय. चांगली बॅटिंग करतोय शिवेदार नवगर या संघासाठी महत्वपूर्ण बॅटिंग. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये मंदार आहेत. कॅच सुटलाय आणि कॅच सुटल्यानंतर पहा काय केलं गेलंय. कॅच तर सुटलाय मात्र षटकारी येतोय. काय प्रयत्न केला गेला होता मात्र अंतिम क्षणी बॉडी बॅलन्स चुकीचं आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. काही कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. चेंडू फक्त क्षेत्ररक्षकाला सांगतोय की मी जातोय चौकारासाठी. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिला तर प्रेक्षकांसाठी मेजवानी देणारा हा मॅच इथे पाहायला मिळतोय. काय आक्रमक बॅटिंग करतोय अजय. आपण पाहिला तर पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र डॉट येतोय. या डॉट बॉलने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत अगदी 58 धावा, 58 रन. काय बॅटिंग सजवले गेले या फलंदाजाच्या माध्यमातून. बॅटिंग पॉवर प्ले इथे टीमने घेतलाय फलंदाजी करणाऱ्या. पहा 5व्या ओव्हर पर्यंत तुम्ही कधीही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकताय. अंतिम ओव्हर मध्ये बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला दिला जाणार नाही, लक्षात घ्या. कंपल्सरी 6 गोलंदाज असणार आहेत, लक्षात घ्या. 6 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी खेळवणं बंधनकारक असणार आहे 6 ओव्हर मध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा या धावफलकावरती लागला गेल्यात. अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम 5व्या ओव्हर मध्ये मिनिटं बाकी आहेत. 7 मिनिटं बाकी आहेत. ओहो, यावेळी चेंडू पडल्यानंतर अगदी हातभर वळून घेतलाय आणि अगदी ऑफ टर्न पाहायला मिळाला. ऑफ स्पिन गोलंदाजी केली जाते संदीपच्या माध्यमातून. पहिला बॉल तरी ते डॉट पाहायला मिळतोय. रितेश स्ट्राईक एंडला आपण बघतोय 58 धावा. ओहो, अप्पर कटचा फटका अगदी सजवलाय. डीप पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू अगदी रेंगळत जातोय चौकारासाठी.
थँक्यू. पुढील बॉल. का फटका सजवलाय, स्लॉट मधला चेंडू सरळ पाठवलाय कौकौल विजनच्या प्लॉट मध्ये. षटकार. थँक्यू डीजे. गिरगिट को देख के रंग बदल दिया. अजयला पाहिलं आणि त्यानंतर रितेश म्हणतोय अजय मारतोय तर मी का नाही. त्याच्या बॅट मधूनही अगदी 2 मोठे फटके बघतोय आणि या 2 मोठ्या फटकाने संघाची धाव संख्या 68. काय बॅटिंग केले शिलेदार नवघर संघ. आज अगदी जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन येत आहेत. 68 रन 68 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना 4था षटक 5वं षटक मार्गस्थ आहे. पहिले 3 बॉल हाताळले गेलेत आणि 3 बॉल मध्ये तब्बल 10 धावा कुठल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग शिलेदार नवघर संघाच्या माध्यमातून केली जाते. 5वा षटक मार्गस्थ आहे. 3 बॉल 5व्या षटकातले पूर्ण केले गेलेत आणि एका साईडने जर तुम्ही बघितलात तर धाव संख्या अगदी डोंगरावर पाहायला मिळते ती म्हणजे 68. खुर्चीवाले जे खुर्ची घेऊन येतात त्यांना विनंती असेल आपण थोडासा साईडने या मैदानाच्या बाहेरून. पुढील बॉल. ओहो पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा येईल मोठा फटका. नाही एक्का नाही दुक्का सरळ येतोय चक्का. थँक्यू. मॅच बॉल आलाय अंपायर. संघाची धाव संख्या या षटकाराने पोहोचले जाऊन तब्बल 74 धावा. अंतिम अजूनही या ओव्हर मधील 2 बॉल बाकी आहेत. 6 षटकांचा सामना आहे. एका साईडला अजय मारतोय तर दुसऱ्या साईडला रितेश मारतोय. धाव संख्या मात्र वेगाने वाढते. 74 धावा धाव फलकावरती. अंतिम 2 बॉल या ओव्हर मधील बाकी आहेत. 4 बॉल मध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात. ओहो पुन्हा एकदा हाय अँड हँडसम युजिंग षटकार. थँक्यू डीजे. एका साईडला बॅटिंग होते आणि एका साईडला आमचे डीजे मास्टरही अगदी आनंदात आहेत. काय संगीत वाजवले जात आहेत. पुन्हा एकदा फटका सजवलाय. पॉइंट आणि कव्हर मधून चेंडूला पाठवलाय. 1 बॉल चेंडूला अडवलं जाईल का मात्र इथे क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 3 धावा या बॉल वरती पूर्ण करतायत. 3 धावा आणि या 3 धावेने एंड ऑफ द 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर मध्ये संघाची धाव संख्या 83. 5 षटकं संपली गेलेत आणि 5 षटकांमध्ये 83 धावा या धाव फलकावरती कुठल्या गेल्यात. रिटायर्ड होत आहेत अजय. मात्र काय बॅटिंग केलंय या फलंदाजाने. जबरदस्त बॅटिंग. अजय याच्यासाठी एकदा टाळ्या होतात कारण काय बॅटिंग केले. 38 धावांवरती तब्बल हा फलंदाज रिटायर्ड होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय विशाल. अजून एक नवघर संघाचा आक्रमक खेळाडू. नवघर संघाची ही जी जोडी आता मैदानामध्ये आपण बघतोय ही जोडी अगदी आपण पाहिला तर आक्रमक जोडी म्हणून म्हटली जाते.
एका साईडला रितेश तर दुसऱ्या साईडला विशाल वाट पाहिली होती आणि त्यानंतर स्क्वेअर लेग रिझन मध्ये या चेंडूची वाट लावली. षटकार. ज्या प्रकारे संगीत वाजवलं गेलं त्या प्रकारचा चेंडू होता. गोलंदाज फलंदाजाला सांगतो यार अभि तू माफ कर. पुढील बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये शत्रुक्षक आहेत. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 91 रन 91 धावा या धावफलकावरती लागल्यात. चला शिरगाव मास्टर आणि मोगरपाडा मास्टर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून द्यायचे. हो हो ज्या प्रकारे साऊंड आहे त्या प्रकारे हा फटका आहे. सरळ पाठवला आहे लांब लचक दीड जबाबदार. षटकार. का फटका सजवला होता. अगदी ताकदवर फटका. फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची डील शिलेदार नवघर संघाकडून केली जाते. फुलटॉस बॉल होता पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये अजून एक षटकार. या बॉल वरती 50 धावा रितेश याच्या पूर्ण होत आहेत. वेल प्लेड रितेश. लक्षात घ्यायची झाडं बाउंड्रीवरती आपण बघतोय त्या झाडाला जर चेंडू लागला तर तिथे षटकार दिला जाणार आहे. लक्षात घ्या. नियम आहेत या मैदानामध्ये जी झाडं आपण बघतोय पण प्रेक्षकांसाठी सावली असणे गरजेचं आहे. एक जबरदस्त मैदान या मीरा भाईंदर परिसरामध्ये भाईंदर संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सीझन मधला हा दुसरा अर्धशतक रितेशने पूर्ण केलाय. जबरदस्त काय कामगिरी आहे. हो अजून एक या फटक्या सांगते ते 109 आणि प्लस 2 धावांची पेनल्टी 111. हे तुझा संबंध काय जा रे. 6 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 109 धावा इथे पूर्ण केल्यात टीम शिलेदार नवघर संघाने आणि प्लस 2 धावांची पॅनल्टी म्हणजेच 111 आणि जिंकण्यासाठी तब्बल 6 षटकांमध्ये 112 धावा घोडबंदर मास्टर संघाला पूर्ण कराव्या लागतील. चला घोडबंदर संघ प्लेअर कक्ष इथे ठेवला गेलाय. प्लेअर कक्षामध्ये आपण यायचं आहे आणि तिथूनच आपली फलंदाजीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पहा एक नाणा इथे पूर्ण केला गेलाय मात्र अजून दुसरा नाणा बाकी आहे. घोडबंदर संघाकडे ही बॅटिंग खूप मोठी आहे. रितेश सारखा फलंदाज आहे, देवेश सारखा फलंदाज आहे, नितीन सारखा फलंदाज आहे, संदीप सारखे फलंदाज आहेत. ही धावसंख्या कमी न होणार आहे. लक्षात घ्या ही धावसंख्याचा पाठलाग अगदी आपण इंग्लंड आणि भारत सेमीफायनलचा सामना जसा बघितला होता तसा मॅच पाहायला मिळेल.
Requesting the captain of Shirgaon team to come for the toss. And also, if any member or any captain have come from the Mogarpada team, please come for the toss. हॅलो, मोगरपाड्याचा जर कॅप्टन आला असेल तर स्टेटचा संपर्क साधायचा आहे. सर शत्रक्षण लगेच लावून घ्यायचंय. श्रीधर नवघर संघ 2 धावांची जी पॅनल्टी होती घोडबंदर संघाला ती मात्र मायनस केली गेली, कारण एका साईडला आपण पाहिलं तर श्रीधर नवघर संघालाही एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय विदाऊट ड्रेसिंग मध्ये, आणि ज्याचं कारण त्या 2 धावांच्या पॅनल्टी येथे नक्कीच मायनस केल्या जातील. 109 आणि 110 धावांचं टार्गेट हा नक्कीच घोडबंदर मास्टर या संघासाठी असेल. एकशे 10 धावाचं लक्ष्य आहे समोर बॅटिंग करत असताना घोडबंदर मास्टर या संघाला. काय बॅटिंग पाहायला मिळाली होती. या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज आपण बघितलाय श्रीधर नवघर संघाचा रितेश याला. या सीझन मधली दुसरी 50 रितेशने पूर्ण केले. आज मात्र अवधी तुफानी फुली केली हे नक्कीच रितेश याचे आपण बघितले. मला पण मागवा, मी पण जातो तिथे. काय पण वडापाव पण चालेल. वडापाव सांगा. सलामीची जोडी मैदानामध्ये एका साईडला आपण पाहिला तर संजय आणि दुसऱ्या साईडला संजय पाटील आणि संजय गोन्साल्विस ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. पहिला गोलंदाज महेश या गोलंदाजाला आपण बघतोय. पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक डीप मिड विकेटला आहे तर एक डीप खाऊ कॉर्नर रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघतोय. पहिला षटक महेश या गोलंदाजाकडे दिले गेले. प्रत्येक ओव्हरमध्ये अगदी आक्रमक रूप धारण करावा लागेल. पुढील बॉल, पहिलाच बॉल अगदी फटका केला. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या बॉल वरती मिळाले महेश याला विकेट. फलंदाज संजय बाद होतोय. अरे असं नाही होत. अर्ध्या मॅच मध्ये एम्पायर चेंज नाही होत. तो पण मेन एम्पायर आणि लाईट बंद कर ना. तो टच बॉल काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. की थोडीशी
खराब आली होती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं फलंदाज संदीप याने. संदीप आणि संजय ही जोडी मैदानामध्ये. चला मोगरपाडा टीम कॅप्टन यायचंय. किरण भाई या आपण टॉस करणार आहोत. शिरगाव मास्टर्स आणि मोगरपाडा मास्टर या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओहो काय फटका मारलाय. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. आम्ही पहिलेच बोललो होतं. या प्रत्युत्तर या प्रकारचं असणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी जर आपण पाहिलं तर एक मोठा लक्ष्य आहे 110 धावांचं. आणि त्या 10 धावांचं लक्ष्य पाठलाग जर तुम्हाला करायचं आहे तर प्रत्येक ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे फटके हे धावफलकावरती लागणे गरजेचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. मोगरपाडा टीम आणि शिरगाव टीम. आपण थोड्याच वेळामध्ये टॉसकडे जाणार आहोत हा षटक संपल्यानंतर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आक्रमक बॅटिंग करत असताना यावेळी संदीप याला आपण बघतोय. पहिल्या बॉलवरती विकेट गेली होती. असं वाटलं होतं की महेश अजून एक सरळ पाडवलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. संदीपाच्या बॅटमधून आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. काय बॅटिंग केली गेली ते काय प्रति उत्तर दिला गेलाय संदीपच्या माध्यमातून. 110 धावांचं लक्ष्य जे आहे ते लक्ष्य कसा पार करायचं आहे हे संदीपला माहिती आहे. आणि त्या प्रकारची बॅटिंग आता मात्र घोडबंदर मास्टर संघ पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. चौदा धावा धावफलकावरती पॉवर प्लेचा षटक आहे. महेश आपण बघतोय 4 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. आता मात्र तोडची टीम मीटिंग मात्र टायमर ऑन आहे लक्षात घ्या. यावेळी पुन्हा एकदा फक्त दिशा दिले. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या बॉलवरती. अंतिम बॉल बाकी आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. अजूनही आपण पाहिला तर 15 धावा या धावफलकावरती 5 बॉलमध्ये पाहायला मिळत आहेत. हो यावेळी शॉर्ट पॉइंट रिझल्ट मध्ये झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. मात्र इथे झेल सोडतायत. अंतिम बॉलवरती षटक तुला संपला गेला पहिला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 धावा. चला दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करतोय. एका साईडला आपण पाहिला तर मोगरपाडा मास्टर, दुसऱ्या साईडला शिरगाव मास्टर. दोन संघांमध्ये आपण टॉस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि करूया सेकंड मॅचचा हा टॉस. छापाचं कॉल केलं गेलं. छापा येतो इथे. मोगरपाडा संघ आपण टॉस जिंकला. फक्त निर्णय घ्यावायचे. बॉलिंग टॉस जिंकलाय मोगरपाडा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर दोन्ही संघांना विनंती असेल नेक्स्ट मॅचचे शिरगाव संघ आपण प्लेअर लिस्ट सबमिट करून घ्या. आपण सन्मान करणार आहोत दोन्ही कर्णधारांचं. मी विनंती करेन आयोजक कमिटीना की आपण दोन्ही कर्णधारांचा सन्मान इथे करायचे. पहिला षटक संपलाय. धावसंख्या 16 पाहायला मिळते. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजची मार्गवर आशिष या गोलंदाजाला बोलवले गेले. 6 षटकांचा सामना आहे. 6 गोलंदाज तुम्हाला खेळवायचे लक्षात घ्या.
पहिलाच बॉल इथे खेळला गेलाय, मात्र फलंदाज फलंदाजी ते बाद होत आहेत. संजय पहिल्या बॉलवरती इथे विकेट गमावलाय संजय या फलंदाजाचं. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती आशिष याची पाहायला मिळाली. चला मोगरपाडा संघ आणि शिरगाव संघ आपल्याच विनंती असेल आपण नाश्ता करून घ्यायचंय. नाश्त्याची सुरुवात केली गेली. दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाश्ता करून घ्या. नितीन येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. एक आक्रमक खेळाडू घोडबंदर मास्टर संघाचा. सर्वाधिक धावसंख्या घोडबंदर संघामध्ये जर खुणी बनवल्यात तर तो नाव येतोय नितीन याचा. एकशे 10 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो 110 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये तर 16 धावा फलंदाज घोडबंदर संघाच्या फलंदाजाने पूर्ण केल्यात. आपण बघतोय मंचावर उपस्थित सन्माननीय श्री ब्रुनो डिसोजा सर यांचं इथं आगमन होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत आपलं सर. वेलकम वेलकम वेलकम. शिरगाव संघ आपलं प्लेअर लिस्ट सबमिट करून घ्यायचे, लक्षात घ्या. हो फटका केलाय. कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत या पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळते. 17 धावा या धाव फलकावतात. 110 धावांचा पाठलाग करायचा आहे. आक्रमण फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू आहे. काय गोलंदाजी हाताळली जाते. आता मात्र जर आपण पाहिला तर त्या बॉलवरती अजून एक सिंगल. 18 रन ऑन बोर्ड. 18 धावा या धाव फलकावरती लागल्यात. प्रथम तर बॅटिंग करत असताना 109 धावा पटकावल्या आहेत. 110 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. यावेळी अजून एक चांगला बॉल आहे. इट्स अ ग्रेट बॉलिंग मिस्टर आशिष. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळते शिलेदार नववीर संघाकडून. जी आत्ताचबाजी नववीर संघाने केली होती ती आत्ताचबाजी आता मात्र होणं गरजेचं आहे. क्रॉप बॉल असणार आहे. पंच आमच्यापर्यंत होत आहेत. अगदी पाहिलात तर हा वाईट बॉल इथं पंच आमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. डिसिजन वाईटने अजून एक धावसंख्या ही धावफलकावर जोडली जाईल. मात्र सिंगल डबलने काय होणार नाही. तुम्हाला ओव्हरमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजून एक चांगला बॉल आहे. काय गोलंदाजी हाताळली आहे. चांगली गोलंदाजी आहे आशिषच्या माध्यमातून. तरी ज्या धावा रोखायच्या होत्या त्या धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत आहे. हो हो यावेळी सरळ खेळलाय. मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चेंडूला पाठवलाय. आला सरळ षटकार. धावा या 2 षटकांमध्ये आपण बघतोय पूर्ण केल्या गेल्यात. कुठेतरी या शेवटच्या 4 ओव्हरमध्ये धावसंख्या ही धावफलकावरती लागणं गरजेचं आहे.
क्रमांक 3 मध्ये राजेश म्हात्रे गोलंदाजी मार्गवर सज्ज आहेत. पहिलाच बॉल केला गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतात. पोंबल झालेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. संदीप बाद होतो इथे. अजून एक विकेट गमावले टीम घोडबंदर या संघाने. Manish. संदीप बाद झाला इथे. त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये देवेश या फलंदाजाला आपण बघतोय. ही जोडी खूप महत्वपूर्ण असेल कारण जो लक्ष्य एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराला आता मात्र पार करण्यासाठी या जोडीला मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. सफल झाला होता. पुढे आला. एक सिंगल पूर्ण करतायत. सिंगलने धावपळक पुढे सरकला गेलाय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 28 धावा. फुल टॉस बॉल होता. कॅच इथे पण पाहतोय. नो मॅन्स रिव्हर मध्ये चेंडू पडला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र सांगितलं व्हाईट बॉल इथं पण तो घोषित करतायत. सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धावपळक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय 32 धावा. 32 रन्स. तीन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा या धावफलकावरती आपण बघतोय.
बॅटिंग पॉवर प्ले इथे पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धाव फलकावरती आपण बघतोय. खूप उशिरानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिला तर 37 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही लक्ष खूप मोठं आहे. या लक्ष्याकडे पोहोचण्यासाठी अजूनही आत्मसमाजी होणं गरजेचं आहे. हो, चांगला बॉल हाताळला गेलाय. डाड बॉल या बॉलवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर विलास या गोलंदाजाला आपण बघतोय. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग करावी लागेल. अजूनही 73 धावांची गरज आहे. फक्त सन्मान दिला गेला. सिंगल पूर्ण करतील काय? मात्र या बॉलवरती फलंदाज देवेश हा इथे बाद होतोय. अभी दिल्ली बहुत दूर है. दिल्ली तक पहुंचने के लिए अभी ट्रेन नहीं, हेलीकॉप्टर मंगाना पड़ेगा. डावीड फलंदाज मैदानामध्ये मंदार आपण बघतोय. त्यावेळी नितीन याची कुठेतरी आज बॅट तळपली गेली नाही आहे. ज्या प्रकारे ज्या बॅटिंगसाठी नितीनला ओळखलं जातं ती बॅटिंग आज नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही आहे. पण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅकिंग फलंदाजी करणं गरजेचं आहे. त्या प्रकारचं लक्ष तुमच्या समोर ठेवलं गेलं आहे. 110 धावा 6 षटकांमध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये तर सुरुवात चांगली गेली होती. हो, यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. आउटसाईड द ऑफ स्टंप आहे. अंपायर डिसिजन. येस इज अ वाईट बॉल. अवांतर धावेने धावफलक आपण बघतो पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन तब्बल 38 या आकड्यावर, 39 या आकड्यावरती. अजून एक डॉट बॉल. चांगला षटकची हाताळणी. अप्रतिम षटक पाहायला मिळाला. 4 ओव्हरचा काही संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये 110 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 39. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 71 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि 71 धावा. 35.50च्या सरासरीने आता मात्र बॅटिंग करावी लागेल. म्हणजेच काय असेल तर ओव्हरमध्ये तुम्हाला प्रत्येक बॉल हा सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल. शेवटची 5 मिनिटं आहे. शिलेदार नवघर संघ लक्षात घ्या. 5 मिनिटामध्ये तुम्हाला हा षटक पूर्ण करायचं आहे. टायमर अगदी ऑन केलं गेलंय आणि टायमरवरती आज पूर्ण दिवसामध्ये आपण क्रिकेट खेळणार आहोत. लक्षात घ्या.
पहिला बॉल उंच गेलाय, लांबी कमी, अगदी विशाल येतो क्षेत्ररक्षक, सुंदर झेल पकडलाय आणि जी फलंदाजीची जी आशा होती ती मात्र इथे कमी होते, कारण नितीन हा फलंदाजीचे बाद होतोय. पहिल्याच बॉलवरती अजय या गोलंदाजाने मात्र विकेट मिळवलाय, कारण नितीन सारखा गोलंदाज आता मात्र इथे बाद होत आहे. अजय आपण बघतोय प्रत्येक परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा हा खेळाडू आहे. आज बॅटिंग ही चांगली केली गेली, पहिल्या बॉलवरती विकेटही मिळवलाय, चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. हो यावेळी अगदी आपण पाहिला तर स्क्वेअर लेग आणि फाईन लेग रिझन मधून चेंडू जातोय सरळ सरळ चौकारासाठी. चौकाराने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. 43 रन्स. त्या ओव्हरमधील पुढील बॉल आपण बघतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, एक सिंगल या बॉलवरती. दुसरी घेण्याचा प्रयत्न केलाय मंदाराने, मंदारचा कॉल होता आणि या बॉलवरती ते 2 धावा पूर्ण करतायत. आता फक्त आणि फक्त या मॅचमध्ये औपचारिकता असेल, कारण कुठेतरी जो लक्ष आहे तो अगदी विशाल लक्ष आपण बघितला आहे. त्या लक्ष्याकडे पोहोचत असताना घोडबंदर संघ कमी पाहायला मिळतोय. खराब बॉल आहे, आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर डिसिजन इज अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर, अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 46 या आकड्यावरती. 46 रन. अजून एक चांगला बॉल हाताळला गेलाय, चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून, कारण आता मात्र जो लक्ष आहे त्या लक्ष्यापासून खूप दूर आहे घोडबंदर मास्टर संघ. अजून एक चांगला चेंडूची हाताळणे आपण बघतोय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय. ओव्हर आपण पाहिला तर या ओव्हरमधील बॉल बाकी आहे तो म्हणजे अंतिम. 5च्या रूपाने एक सिंगल इथं पंच घोषित करतायत. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत. 7 बॉल अजूनही बाकी आहेत या मॅचमधील. बंधाऱ्याच्या बॅटमधून आता मात्र काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तर एक सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाईल. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना घोडबंदर मास्टर या संघाची धावसंख्या आहे धाव फलकावरती 48 धावा. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जर आपण पाहिला तर 62 धावांची गरज आहे. नाश्त्याला सुरुवात केली गेली, लक्षात घ्या. जो संघ नाश्ता करायचा बाकी असेल त्या संघाला विनंती असेल आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप मध्ये खेळलाय. फाईन लेग थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. अगदी आपण पाहिला तर सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केलाय. 50 धावा अर्धशतक इथं पूर्ण होतंय घोडबंदर मास्टर या संघाचा. मात्र अजूनही 60 धावांनी कमी आहे आणि 5 बॉलमध्ये 60 धावा पाहिजेत. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू खेळलाय. 1 बाउंड चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर.
चौकार येतोय, मात्र या चौकाराला खूप उशीर झालाय. हो, अजून एक रिव्हर्स स्वीप मध्ये शॉर्ट पॉइंट मधून सरळ जातो डीप पॉइंट मध्ये चौकार. थँक्यू डीजे. अंतिम अजूनही बॉल बाकी असतील ते म्हणजेच 3. या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज विकास. चांगली गोलंदाजी हाताळली गेली नवघर संघाकडून, कारण ज्या प्रकारे लक्ष आहे त्या प्रकारची बॅटिंग आता मात्र पाहायला मिळाले, गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळाले. कारण बॅटिंग करणं गरजेचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, सेकंड आणि थर्डमध्ये कुठेतरी धावा थांबल्या गेल्या आणि त्यानंतर पूर्णपणे बॅकफूटवरती घोडबंदर संघाला आपण बघितलं. त्याचं कारण एकच आहे की नितीन आज ज्या फलंदाजाकडे आशा होती, दुराशा होती, जो फलंदाज चमकत होता त्याने मात्र आज नाराज केला आहे. वाईट पुन्हा एकदा एक सिंगल मिळाली जाईल. शिरगाव संघाचा कर्णधार, शिरगाव संघ आपणास विनंती असेल आपण प्लेअर लिस्ट सबमिट करून घ्यायचे. शिरगाव संघ प्लेअर लिस्ट सबमिट करून घ्या. हॅलो. हॅलो. मोगरपडा संघ आपण रेडी राहायचं. मॅच संपली गेले. मोगरपडा संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्रक्षणाचा ताबा घ्यायचा आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नो डाऊट वन मॅन शो ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण केला आहे तोच ठरला जाईल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रितेश. ऑस्कर डिसोजा सरांना मी विनंती करते